श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. आज आपण जाणून घेणार आहोत असे 36 दिव्य आणि प्रभावी घरगुती उपाय जे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, लक्ष्मीची कृपा वाढते आणि जीवनात शांतता, प्रगती व समाधान येतं. हे उपाय श्रद्धेने आणि सातत्याने केले तर घराचं वातावरण नक्कीच बदलताना तुम्हाला जाणवेल. उपाय 1. रात्री झोपण्याआधी मुख्य दरवाजाला हात लावून म्हणा, शुभम भवतु. घरात येणारी नकारात्मक ऊर्जा थांबते. उपाय 2. स्वयंपाकघरातील मिठाचा डबा नेहमी भरलेला ठेवा. कमाई स्थिर राहते आणि पैशाची अडचण कमी होते. उपाय 3. सोमवारी सकाळी पाण्यात हळद घालून उंबरठा धुवा. वाईट शक्ती दूर होतात, सौभाग्य वाढतं. उपाय 4. दर मंगळवारी मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला दिवा लावा. अडथळे, कोर्ट कचेरी आणि ताणतणाव कमी होतात. उपाय 5. घरातील मोडकी भांडी, तुटलेल्या फ्रेम्स लगेच काढून टाका. तुटलेल्या वस्तू म्हणजे अडलेली प्रगती. उपाय 6. घरात सतत भांडणं होत असतील, 4 कोपऱ्यात लिंबाचे 4 तुकडे ठेवा. ताण आणि वाद शांत होतात. उपाय 7. गॅस सुरू करताना मनात म्हणा, श्री. अन्नात सकारात्मक ऊर्जा येते. उपाय 8. मुखद्वाराच्या उजव्या बाजूला जोडे ठेवू नका. शुभ शक्ती घरात येण्यास अडथळा होतो. उपाय 9. गुरुवारी काळे कपडे टाळा आणि पिवळा सुगंध लावा. गुरुग्रह प्रसन्न होतो. उपाय 10. मुखद्वारावर 2 लवंगा आणि 1 तांदूळ लाल कापडात बांधा. नजरदोष आणि नकारात्मकता दूर होते. उपाय 11. देवघरात जाताना उजव्या पायाने प्रवेश करा. शुभग्रह सक्रिय होतात. उपाय 12. शनिवारी कापूर आणि लवंग पेटून घरात फिरवा. जड वातावरण नष्ट होतं. उपाय 13. अमावस्येला जुनी झाडू बदला. लक्ष्मी स्थिर होते, खर्च कमी होतो. उपाय 14. रात्री टॉयलेटचा दरवाजा बंद ठेवा. आरोग्य आणि पैशावरचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. उपाय 15. ईशान्य दिशेला तांब्याचा लोटा पाण्याने भरून ठेवा. मानसिक शांती आणि करिअर प्रगती वाढते. उपाय 16. तुळशीपाशी कापूर जाळा. घरात प्रेम आणि शांतता वाढते. उपाय 17. बाथरूममध्ये रात्री 1 वाटी मीठ ठेवा. नकारात्मक ऊर्जा शोषली जाते. उपाय 18. ईशान्य दिशेत जड वस्तू ठेवू नका. प्रगती मंदावते. उपाय 19. देवघरात तुटलेली मूर्ती किंवा घंटा ठेवू नका. शुभकंपनं कमी होतात. उपाय 20. मोरपीस लावलेली झाडू घरात ठेवा. वाईट दृष्टी आणि अडथळे दूर होतात. उपाय 21. गुरुवारी फरशी पुसताना मीठ टाकू नका. लक्ष्मीची ऊर्जा टिकून राहते. उपाय 22. पौर्णिमेला उंबरठ्यावर नारळ 3 वेळा फिरवून फोडा. नजर आणि अडथळे नष्ट होतात. उपाय 23. मुखद्वाराजवळ तुटकी झाडू ठेवू नका. दारिद्र्य आणि खर्च वाढतो. उपाय 24. मुख्य दरवाजाजवळ गॅस सिलेंडर ठेवू नका. घरात कलह वाढतो. उपाय 25. रात्री सिंक कोरडे ठेवा. पैशाची ऊर्जा स्थिर राहते. उपाय 26. देवघरात रोज ताज्या पाण्याची वाटी ठेवा. शांती आणि समाधान वाढतं. उपाय 27. स्वयंपाकघरात उजव्या पायाने प्रवेश करा. अन्नात शुभता येते. उपाय 28. मुखद्वाराजवळ पिवळा सुगंध लावा. ज्ञान आणि सौभाग्य वाढतं. उपाय 29. रविवारी मीठ पाण्याची फवारणी घरात करा. नजर आणि वाईट ऊर्जा दूर होते. उपाय 30.
संध्याकाळी कडू पदार्थ खाणं टाळा. धनप्रवाह स्थिर राहतो. उपाय 31. फ्रीजमध्ये रिकामी भांडी ठेवू नका. समृद्धी अडकते. उपाय 32. मुख्य दरवाजाला आठवड्यातून एकदा मोहरीचं तेल लावा. नकारात्मक कंपन नष्ट होतात. उपाय 33. रात्री झाडू काढू नका. लक्ष्मी घरातून बाहेर जाते. उपाय 34. फाटलेले कपडे आणि फोटो घरात ठेवू नका. अडलेली ऊर्जा वाढते. उपाय 35. ईशान्य दिशेत जड कपाट ठेवू नका. मानसिक आणि आर्थिक प्रगती थांबते. उपाय 36. रविवारी पहाटे मुख्य दरवाजाला स्पर्श करून म्हणा, शुभम भवतु. नवीन संधी आणि सकारात्मकता घरात प्रवेश करते. जर तुम्हाला हे 36 उपाय उपयुक्त वाटले असतील तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा ज्याच्या आयुष्यात शांती, प्रगती आणि लक्ष्मीची गरज आहे. लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि असेच शक्तिशाली उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.